वळूया पुढील बातम्यांकडे। अमेरिकेसोबत करार करण्यासाठी इराणला शेवटची संधी देण्यात आली आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। इराण आणि आखाती देशांनी मुत्सद्देगिरीचा अवलंब करण्याचं आवाहन केल्यानंतर नियोजित लष्करी कारवाई तात्पुरती थांबवण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला। अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्यास सज्ज होती, मात्र चर्चा सुरू ठेवण्याबाबत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि इराणकडून विनंती आल्यानंतर ही कारवाई पुढे ढकलण्यात आली, असं त्यांनी सांगितलं। होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडण्यासाठी चर्चा सुरू आहे, जी शक्यतो उद्यापर्यंत होऊ शकते। दुसऱ्या टप्प्यात इराणच्या अण्वस्त्र मुक्तीवर लक्ष केंद्रित केलं जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमेरिकेसोबत थेट किंवा अप्रत्यक्ष वाटाघाटी होत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं असून इराण अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करत नसल्याचं स्पष्ट केलं। अलीकडील इराण ओमान सागरी करार हा जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी केवळ एक तांत्रिक पाऊल होतं आणि याचा अर्थ होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली गेली आहे असा होत नाही, असं इराणनं म्हटलं आहे।